Namaste friends, hello. I am Professor Ramnath Rawal, Department of History, KTHM College. Today we learn about the scheme of stride, documenting traditional knowledge. तर मित्रांनो, आज आपल्याला ट्रॅडिशनल नॉलेजचं जे आपण डॉक्युमेंटिंग करणार आहे, त्याबद्दलचं डॉक्युमेंटिंग आर्ट फॉर्म म्हणजे जे काही भारतीय कला आहे, त्याचं आपण डॉक्युमेंटिंग करणार आहोत, त्याची माहिती संकलित करणार आहोत, त्या संदर्भातला विषय घेणार आहे आणि त्यातला आजचा महत्त्वाचा विषय आहे टेम्पल आर्किटेक्चर. तर पाहूयात टेम्पल आर्किटेक्चर. भारत म्हटलं की आपल्याला विविध त्याची सांस्कृतिक अंग आणि कला स्थापत्याचे प्रकार याचा आपण विचार करतोय. मागील काही लेक्चरमध्ये आपण भारतीय वास्तुकला यांचा विचार केला होता, ज्यामध्ये आर्ट अँड आर्किटेक्चर ऑफ टेम्पल, आर्ट अँड आर्किटेक्चर ऑफ केव्स, आर्ट अँड आर्किटेक्चर ऑफ सम अदर मॉन्युमेंट्स, हेरिटेज मॉन्युमेंट्स, आपल्या आसपासच्या परिसरामध्ये वेगवेगळे स्थापत्यकलेचे आपण प्रकार बघितलेले आहेत. आणि त्यातला आजचा महत्वाचा आपल्या सगळ्यांचाच आवडता विषय आहे टेम्पल आर्किटेक्चर. पाहूयात भारतीय मंदिर कला. मुळात मंदिर म्हणजे काय याबद्दल आता आपण जाणून घेऊयात. मंदिर ज्या ठिकाणी आपण नेहमी जातो, भारतीय समाज वर्षानुवर्ष इथे आपली श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी जातो. परंतु ज्यावेळेस याला आपण एक आर्ट फॉर्म, एक कला म्हणून बघणार आहोत, तर आपल्याला याची विविध अंग शास्त्रीय दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण डॉक्युमेंटिंग ऑफ ट्रेडिशनल नॉलेज ह्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत, आपल्या परिसरामध्ये ज्यावेळेस आपण या माहिती संकलनासाठी जाणार आहोत, तर आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि आपल्या शहरी भागांमध्ये सुद्धा असणारी प्राचीन जुनी मंदिरं, पुरातन जुनी मंदिरं यांचा आपण विचार करणार आहे. मुळात मंदिर ही संकल्पना कधी आणि कशी आली या संदर्भाने आपण थोडासा विचार करूयात. मानवाने त्याच्या पूर्ण इव्हॉल्युशन मध्ये, उत्क्रांतीच्या काळामध्ये, तो अग्नी, चाक, शेती यांच्या शोधातून स्वतःला प्रगत करत आलेला दिसतोय. शेतीच्या शोधातून तो सिव्हिलाइज झाला, ज्याला आपण नागरीकरणाच्या ह्याच्यातून त्याने आपली विविध नगर वसवलेली दिसत आहेत. आणि एका बाजूनेच त्याची धर्म नावाची सुद्धा संकल्पना उदयास आलेली दिसते. आदिम अवस्थेत भटकणाऱ्या मानवाला निसर्गातील वेगवेगळे जे घटक आहे त्यांचं महत्व समजलं, त्यांच्या महत्वातूनच देवताची निर्मिती झाली, असं संशोधकांचं मत आहे. उदाहरणार्थ सूर्य, अंधारापासून रक्षण करणारा, प्रकाश देणारा, या सगळ्या सृष्टींचा पालक असणारा सूर्य हा महत्वाचा आहे, म्हणून सूर्याची उपासना झाली असेल. शेतीच्या शोधामुळे पावसाचं महत्व कळालं असेल, म्हणून पावसाची सुरुवात झाली असेल. नदी असेल, अन्य प्राणी मात्र असतील, या सगळ्याच निसर्गातील घटकांची मानवाने पूजा केलेली दिसते. आणि याच पुढचं महत्वाचं स्वरूप तयार झालं ते म्हणजे मंदिर. परंतु मंदिर निर्माण होण्यापूर्वी मानवाने मंदिरांचा विकास कधी आणि कसा केला असेल याचा भारतीय दृष्टिकोनातून, विशेषत्वाने आपल्या आसपासच्या परिसरातल्या ज्यावेळेस आपण या माहितीचं संकलन करणार आहोत, त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. मंदिरं उदयास आली ही अशी एका रात्रीत घडलेली प्रक्रिया नाहीये. सुरुवातीला मानवाने या निसर्गातील विविध घटकांना पूजायला सुरुवात केली असेल, त्याची पूजा अर्चना करून आपल्याला आपलं उचित साध्य करता येतं अशी त्याची धारणा झाली असेल आणि यातूनच देवांचा उदय झाला असावा. म्हणजे मी जसं सांगितलं, सूर्य असेल, पाऊस असेल, नद्या असतील किंवा आपल्याला उपयुक्त असे असणारे प्राणी मात्र असतील, यांच्या उपयोगातूनच देवतेचं निर्माण झालं असावं. आणि ह्या देवता आपल्यापेक्षा काहीतरी वेगळ्या असतात, आपल्यापेक्षा त्या महान मोठ्या आहेत, त्यासाठी त्यांचं राहण्याचं निवासस्थान सुद्धा तसंच भव्य दिव्य असलं पाहिजे, अशी संकल्पना मानवाच्या मनात त्यावेळेस आली असेल. मग सुरुवातीला मानव ह्या देवांना पूजण्यासाठी त्यांना एका विशिष्ट ओट्यावरती, कट्ट्यावरती ठेवून त्यांची पूजा करत असेल, किंवा त्याने निसर्गात असणारी पानं झाडाची, ती पानं ठेवून त्याच्यावरती देवतेची एखादी प्रतिमा ठेवली असेल आणि त्याच्यापासूनच देवाची पूजा सुरू केली असावी. मग आपल्यापेक्षा देव हा वेगळा आहे, मग देवालाच थोडंसं एखाद्या मातीने किंवा शेणाने सारवलेल्या ओट्यावरती ठेवला असेल, त्याच्यावरती पानं ठेवली असतील. मग जसजसं माणसाची प्रगती होत गेली, तस तसं कलेचा सुद्धा विकास होत गेला आणि मंदिरांचं भव्य दिव्य आपल्याला आत्ताचं रूप हे दिसतंय. पण मंदिरं निर्माण कधी आणि कशी झाली याचे आपल्याला जुने उल्लेख आधी बघावे लागतील. अगदी वैदिक काळामध्ये तर पंचमहाभूत तत्वांनाच देवता मानलं गेलंय. अर्थात मूर्तीपूजेचा अजून इतका उदय नाहीये, त्यामुळे अग्नी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचीच पूजा केली जात होती, सूर्य वगैरे. परंतु ह्यानंतर मंदिरांचं अस्तित्व आपल्याला सापडायला सुरुवात होते. सातवाहन काळातला एक महत्वाचा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे गाथा सप्तशती. साधारण इसवी सन पूर्वच्या पहिल्या वगैरे शतकातला हा सुमारे काळ असावा.
गाथा सप्तशती हा हाल नावाच्या एका राजाने, सातवाहन राजाने ग्रंथ लिहिलेला आहे. यामधील काही प्रवास वर्णनामध्ये त्याला महाराष्ट्राच्या काही भागात गोदावरीच्या किनारी मंदिरं असल्याचे त्यांनी वर्णन करून ठेवलेली आहेत. परंतु आज जशी तुम्हाला मंदिरं दिसतायत, तशी ही 2000 वर्षांपूर्वीची मंदिरं असतील असं नाही. म्हणजे या वर्णनानुसार, गाथा सप्तशतीतील वर्णनानुसार ही मंदिरं छोट्याच आकाराची, जास्त उंचीची नसलेली, साध्या मातीच्या विटांपासून बनवलेली मंदिरं पाहिल्याचे उल्लेख गाथा सप्तशतीमध्ये येतात. पण साधारण लेणीचा उदय झाल्यानंतर लेणीचं पुढचं रूप होतं मंदिर. गुप्त काळापासून खऱ्या अर्थाने मंदिरांच्या निर्माण कार्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकाच्या नंतर मंदिरं उदयास यायला सुरुवात होते. मग मंदिर म्हणजे नेमकं काय आणि मंदिरांचे काय काय वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला बघता येतील. म्हणजे सुरुवातीच्या काळातली मंदिरं साध्या भाजक्या मातीच्या विटांपासून बनवली असतील किंवा मानवाला जी उपलब्ध झालं, दगड उपलब्ध झाले असतील त्यापासून बनवलेले असतील. मुळात लेणी कलेतूनच मंदिर कलेचा विकास हा आणखी मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय. म्हणजे उदाहरणार्थ, पूर्वीच्या लेणी ज्या आहेत महाराष्ट्रातील, त्यामध्ये असणारी बौद्ध, जैन किंवा हिंदू लेणी आणि त्यामध्ये असणारी चैत्यगृह असेल, त्यातलं विहार असेल, याचं हळूहळू आपल्याला मंदिर शास्त्रामध्ये त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला गेला त्या कलेचा, याचा आपल्याला विचार पुढच्या मंदिरांचे प्रकार बघताना करता येऊ शकतो. म्हणजे एकूणच मंदिर कसे निर्माण झाले याचा साधारण गुप्त काळापासून आपल्याला त्याचा विचार सुरू होतोय. पण अस्तित्वात असणारी सगळ्यात जुनी मंदिरं ही 9व्या-10व्या शतकातली चालुक्य काळापासूनची सुरू होतात महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. पण काय आहे, परकीय आक्रमणातून, निसर्गातील सगळ्या संकटातून ही दगडांची, विटांची बांधलेली मंदिरं काही टिकली, काही जीर्ण झाली आणि काही काळाच्या पडद्याआड सुद्धा गेलेली आहेत. आणि आजचा आपला विषय पण तोच आहे, नेमकं मंदिरांची कला कशी होती. चला तर पाहूयात मंदिर म्हणजे काय. मंदिर साधारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण नेहमीच मंदिरांमध्ये लहानपणापासून जात आलेलो आहोत. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जातो, श्रद्धा भावनेने आपण दर्शन देखील घेतो, मंदिराला प्रदक्षिणा मारतो, तिथे काही वेळ बसतो आणि आपल्याला तिथे फार प्रसन्न सुद्धा वाटतं. पण नेमकं मंदिर कसं बघावं आणि कसं असावं याचे काही शास्त्र आहेत. उदाहरणार्थ, मंदिर बांधण्याच्या संदर्भातले काही पुरातन ग्रंथ आहेत. ज्याच्यामध्ये मग शुक्रनीती सार असेल, मयमतम असेल किंवा भृगु संहिता असेल, अशा अनेक प्राचीन वैदिक साहित्यामध्ये, ग्रंथांमध्ये मंदिर कसं बांधावं याच्या स्थापत्य शास्त्राच्या कलेच्या संदर्भाने परामर्श घेतलेला दिसतोय. म्हणजे काय, मंदिरांची रचना करताना जमीन कशा पद्धतीने निवडावी या ग्रंथांमध्ये त्याचे सुद्धा दाखले दिलेले आहेत. मंदिर बांधण्यासाठी जमिनीचा पोत, त्याला पत म्हणूयात आपण, तिचा रंग कसा असावा, म्हणजे ती पांढरट जमीन असावी का काळी जमीन असावी की खडकाळ असावी, त्या मातीच्या रंगाचं सुद्धा त्याच्यात महत्व दिलं गेलेलं आहे. किंवा मंदिराची साधारण गावाच्या कुठल्या दिशेला ते मंदिर असावं, मंदिराचा दिशा, मुखाची दिशा, दरवाजाची दिशा, हे सगळ्या गोष्टी तिथे त्या काळात निर्धारित केलेल्या ग्रंथांमधून दिसतात. मंदिराचा आकार, त्याच्या बांधणीसाठी लागणारं जे काही सगळं मटेरियल असेल, त्याचे सुद्धा या प्राचीन ग्रंथांमध्ये दाखले दिलेले आहेत. त्यामुळे यांचा विचार केल्याशिवाय मंदिर म्हणजे काय हे आपल्याला समजत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो, आपण लहानपणापासून मंदिरांमध्ये जातो. साधारणपणे आपल्या महाराष्ट्राला आणि त्यातल्या त्यात नाशिकला तर मंदिरांचंच आपण शहर म्हटलं गेलं, द टेम्पल ऑफ सिटी नाशिकला आपण म्हटलं गेलंय. पण या मंदिरांमध्ये जाताना आपला नेमकं बांधणाऱ्यांचा हेतू काय होता, यातील एकही दगड विनाकारण बसवलेला नाहीये. यातील प्रत्येक दगडाला घडवताना, कोरताना किंवा तिथे त्याला बसवताना त्याच्या मागे कला आणि शास्त्र ह्या दोघांचा एक सुगम त्याच्यामधला संगम झालेला दिसतोय आपल्याला. म्हणजे काय, तर तिथला एकही दगड विनाकारण बसवलेला नाहीये. त्याच्या मागे काही ना काही शास्त्र आहे, धर्म तत्वज्ञान आहे आणि शिवाय त्याच्या मागे कला पण आहे. तर पाहूयात या विज्ञान आणि आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत आविष्कार म्हणजे भारतीय मंदिर कला. आता या मंदिरांमध्ये प्रवेश करताना तुम्हाला नेहमी आठवत असेल की आपल्याला ज्यावेळेस आपण मंदिरांमध्ये जातो ती नेमकी संकल्पना काय आहे. डॉक्टर देगलूरकर हे मंदिर शास्त्राचे मोठे अभ्यासक आहेत. त्यांची मंदिराबद्दलची संकल्पना अशी आहे की ते सांगतात की मंदिरात जातो आपण कशासाठी, तर मंदिरात आपण जातो दर्शनासाठी, भगवंताला भेटण्यासाठी. पण तुम्ही ज्यावेळेस मंदिरामध्ये जातात त्यावेळेस मंदिराची नेहमी बघा, जी जुनी मंदिरं आहेत ते एका विशिष्ट उंचीवरती असतात. म्हणजे मंदिरांच्या तुम्ही प्रांगणात प्रवेश केला तर काही 4-5 पायऱ्या चढून मगच तुम्हाला मंदिरात जाता येतं. म्हणजे काय आहे,
भगवंताकडे जायचं तर तो सामान्य नाहीये. तुम्हाला सर्वसामान्य जगतापासून थोडंसं उंचीवरती एका वेगळ्या विश्वात प्रवेश करायचा आहे. म्हणून तुम्हाला 2-4 पायऱ्या वरती चढूनच मंदिरात जावं लागतं. मंदिरात जाण्यापूर्वी प्रथम लागतो तो मुखमंडप. तुमच्या डोळ्यापुढे एखादं मंदिर आता थोडा वेळ तुम्ही आणा. म्हणजे आपल्याकडे नाशिकचं काळाराम मंदिर जरी आणलं किंवा त्र्यंबकेश्वरचं जरी मंदिर आणलं डोळ्यापुढे तरी तुम्हाला त्याचा एक साधारण अंदाज येईल, की ह्या 4 पायऱ्या चढून गेलात, की तुम्हाला लागतो मुखमंडप. मुखमंडपातनं आत आपण सभामंडपात प्रवेश करतो. सभामंडपामध्ये फार मोठी जागा असते. अनेक खांब असतात. हे खांब म्हणजे आपल्या आयुष्याला तारणारे आपले बंधू, आपला परिवार आणि आपले मित्र. ज्या पद्धतीने हा सगळा संसार आपला आयुष्याचं ओझं सगळं हे सगळे आपल्याला तारतात, त्याच पद्धतीने या सभामंडपाची रचना आहे. हे खांब म्हणजे आपले पाठीराखे आहेत. सभामंडपामध्ये अनेक जण, काही जण दर्शन घेऊन ध्यानस्थ बसलेले असतात बघा. आणि नंतर आपण जातो भगवंताकडे. भगवंत अजून पुढे असतो त्या मंदिराच्या आतमध्ये. पुढे गेल्यानंतर तुम्हाला गर्भगृहाच्या आतमध्ये देवाची मूर्ती असते आणि सभामंडपातून देवाच्या मूर्तीकडे जाताना मध्ये आणखीन एक सेक्शन असतं. त्याला म्हटलं जातं अंतराळ. ते बघणार आहे आता आपण विस्तृतपणे. त्या पद्धतीने आपण भगवंत कुठे आहे आणि आपसूक आपला हात वरती कुठेतरी जातो अंतराळाकडे. त्याच पद्धतीने या सेक्शनला सुद्धा नाव अंतराळ दिलेलं आहे. म्हणजे भगवंताकडे जाण्याचा मार्ग हा अंतराळातूनच जातो. अंतराळात गेल्यासारखं. आणि त्यानंतर येतं गर्भगृह. गर्भगृहामध्ये ज्या देवाच्या भेटीसाठी आपण दर्शनासाठी आलेलो असतो त्याची मूर्ती तिथे बसवलेली असते. गर्भगृह मंदिराचं नेहमीच छोटं असतं. म्हणजे काय? तर इथे फक्त म्हणजे एवढं मोठं अवाढव्य मंदिर असतं, परंतु देवाची मूर्ती ज्या गर्भगृहामध्ये ठेवलेली आहे, त्याला ज्या सेक्शनमध्ये ती ठेवलेली असते त्या खोलीला म्हणतात गर्भगृह. त्या पद्धतीने मातेचा गर्भ असतो, तिथे फक्त बाळाला आणि मातेलाच, त्या माऊलीचा आणि त्या बाळाचीच भेट होते. तसंच गर्भगृहाची सुद्धा रचना तशी असते. तिथे फक्त भक्त आणि देव याच्या पलीकडे कोणाला स्थान नाही. त्यामुळे गर्भगृहाची रचना सुद्धा तेवढी छोटी असते. आणि या पद्धतीने तुम्ही मंदिरात दर्शन घेता, बाहेर येता, पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारता. मंदिराच्या बाहेर सुद्धा अनेक प्रकारचे त्याची रचना असते. पाहूयात त्या रचना आणि त्या मंदिरांचे सगळे प्रकार. तर आता आपण बघणार आहोत मंदिरांचे नेमके प्रकार किती आहेत. भारतभर, महाराष्ट्रभर आपल्या आसपास असणारी मंदिरं यांचे विशिष्ट प्रकार पडलेले आहेत. आता मंदिरांचे प्रकार पडण्याचं कारण असं आहे, भारताच्या संपूर्ण सांस्कृतिक या घटकांवरती भूगोलाचा सुद्धा परिणाम आहे. मंदिर बांधण्यासाठी विविध कलाकार विविध भागातून आले. त्यांना उपलब्ध असणारी साधनं, मग दगड असू शकतो, माती असू शकते, विटा असू शकतात किंवा एखाद्या डोंगरातच ते कोरण्याचं वेरूळ सारखं मंदिर असू शकतं किंवा अगदी संगमरवरी वगैरे सुद्धा दगड तुम्ही वापरलेले पाहू शकता. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींचा प्रभाव मंदिर विकासासाठी किंवा त्या शैलीच्या विकासासाठी झालेला दिसतोय. आपल्यापुढे दिसतात ही नावं: नागर शैली, द्रविड शैली, वेसर शैली, हेमाडपंथी शैली आणि ओरिसी शैली. त्या प्रमुख अशा 5 शैलींचा आपण आज विचार करणार आहोत. अशा मंदिर शैलीचे अजून पण प्रकार आहेत. त्यातली महत्वाच्या आपण आज बघणार आहेत. पाहूयात. पहिली शैली आहे नागर शैली. आता नागर शैली म्हणजे काय? तर मित्रांनो, नागर शैली ही एक महत्वाची शैली आहे. ह्या शैलीमध्ये आपल्याला मंदिरांचा विकास उत्तर भारतात कशा पद्धतीने झाला त्याचा आपण विचार करणार आहोत. उत्तर भारत साधारण नर्मदा नदीच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर उत्तर भारतात विशिष्ट पद्धतीची मंदिरं आहेत. ही मी नावं तुम्हाला आता सांगितली होती, की त्याला मुखमंडप असतो, सभामंडप असतो, अंतराळ असतं, गर्भगृह असतं, शिखर असतं. या रचनेला आपण नागर शैलीची मंदिरं असं म्हणतो. आता हे जे सगळे टर्म हे जे काही सांगितलेले आहेत मी, ह्या इतर पण शैलींमध्ये असतात. पण उत्तर भारतीय मंदिरांची रचना साधारण तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता. ही नाशिकमधीलच मंदिरं आहेत. उत्तर भारतातली जरी ही मंदिर शैली विकसित असेल, मथुरा वगैरे त्या भागातली, वाराणसी वगैरे भागातली, परंतु हीच मंदिर शैली नाशिकच्या सुद्धा मंदिरांची आपण गंगा घाटावरती ही मंदिरं बघू शकता. हे नीलकंठेश्वराचं वगैरे मंदिर आहे. या मंदिरांचं एक वैशिष्ट्य असतं. हे एका विशिष्ट ओट्यावरती हे मंदिर चबुतऱ्यावरती बांधलं जातं. हे नागर शैलीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं, मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्याला 4-5 पायऱ्या वरती चढून जावं लागतं. म्हणजे हे मंदिर एका मोठ्या चबुतऱ्यावरती बांधलं गेलेलं आहे. तुम्ही ही दोन्ही तिन्ही मंदिरं बघू शकता. ह्या मंदिरांची रचना कशी आहे. एका चबुतऱ्यावरती विशिष्ट पद्धतीने बांधलं गेलंय. दुसरा यातला भाग, त्याचा जे मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराच्या सुरुवातीलाच एक छोटासा मंडप आहे. त्याला म्हटलं जातं मुखमंडप. या मुखमंडपातून तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश मिळतो. शक्यतो त्या देवतेचं जर काही वाहन असेल
तर त्या वाहनाचा सुद्धा तिथे समावेश केला जातो. उदाहरणार्थ शंकराचं मंदिर असेल तर तिथे नंदी असेल, गणपतीचं मंदिर असेल तर तिथे उंदीर असेल किंवा तिथे विष्णू असेल तर त्याच्या बाहेर गरुडाचा स्तंभ किंवा गरुड असेल. देवीचं मंदिर असेल तर तिथे वाघ किंवा सिंह असेल. त्या देवतेचं वाहन हे तिथे बाहेर त्या मुखमंडपात किंवा त्याच्या बाहेरच्या सुद्धा ठिकाणी आपल्याला बसवलेलं दिसतंय. तिथे विराजमान झालेलं दिसतंय. आणि या मुखमंडपाच्या नंतर आतमध्ये जो दुसरा भाग तुम्हाला जो दिसतोय, तो आहे सभामंडपाचा भाग. सभामंडप म्हणजे फार मोठा असतो बघा. आणि या सभामंडपातूनच तुम्ही अंतराळ आणि गर्भगृहामध्ये जाता. मंदिराच्या तुम्ही जर नीट डोक्यावर बघितलत, तर ह्याच डोक्यावरती शिखर आहे. उंच असं शिखर हे नागर शैलीचं फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय? या शिखराला विमान असं सुद्धा म्हणतात. विमान. म्हणजे हे शिखराची उंची ही अन्य मंदिर शैलींपेक्षा त्यातल्या त्यात उंच असते. त्यामुळे नागर शैलीचं हे एक फार महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. पाहूयात यातली आणखी काय काय वैशिष्ट्य आहेत ते. नागर शैलीतील आपण हेच मंदिर बघतोय. याच्यामध्ये मुखमंडप आहे, सभामंडप आहे, अंतराळ आहे, त्याचं शिखर आहे, गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या आतमध्येच देवता आहे आणि हे मंदिर एका मोठ्या चबुतऱ्यावरती, एका मोठ्या ओट्यावरती बांधलेलं आहे. या मंदिरांची शिखरांची रचना ही नागर शैलीचं वैशिष्ट्य आहे. शिखर नेहमी उंच असतं आणि या शिखराच्याच वरती कळस असतो. या शिखराची सुद्धा विशिष्ट रचना आहे. एकूणच मंदिर हे फक्त नुसतं बांधायचं म्हणून बांधलेलं नाहीये, तर मंदिराची विविध कार्य पण मध्ययुगीन कालखंडात होते. जसं की आज आपल्याला मंदिर फक्त देवाच्या दर्शनासाठी आहे असं आपण मानतो, परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये मंदिरं ही केवळ धार्मिक कारणासाठी नव्हते, तर त्याचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक या गोष्टींमध्ये सुद्धा सहभाग असायचा. तो कसा? तर ह्याच मंदिराच्या सभा मंडपात विविध गावामधील उपक्रम किंवा कार्यक्रम सुद्धा चालायचे. म्हणजे गावात अगदी कोणाचं बारसं जरी असेल लहान बाळाचं, तर ते गावातल्या मंदिरातच केलं जायचं. एखाद्याचा विवाह सोहळा, साखरपुड्याचा, मुंजीचा जरी कार्यक्रम असेल, तरी तो त्या सभा मंडपातच केला जायचा. अगदी एखाद्याचं लग्न ठरवायचं असेल तर तिथेच. इव्हन गावामध्ये मध्ययुगीन कालखंडातल्या ज्या महत्वाच्या गोतसभा व्हायच्या, गोतसभा म्हणजे गावातली एक प्रकारची मीटिंग ज्याला म्हणूयात आपण, तर ती सुद्धा ह्या गावातल्या सभामंडपात व्हायची. गावात एखादा जर काही वाद झाला, त्याचा न्यायनिवाडा सुद्धा त्या सभामंडपातच घेतला जायचा. किंवा गावामधलं एखादं काही नियोजन करायचं असेल पुढच्या विकासाच्या दृष्टीनं, ते सुद्धा ह्या मंदिरातच त्याचे निर्णय ठरले जायचे. गावातले वाद असतील, न्यायनिवाडे असतील, सगळ्या प्रकारची जी काही गावातल्या चर्चा असेल, तर तिथं व्हायच्या. गावामध्ये ब्रह्मसभा जर कधी आयोजित केली, जी धर्मसभा असायची, ती सुद्धा मंदिरातच धार्मिक न्यायनिवाडे किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन तिथं केलं जायचं. गावामध्ये जो काही बाजार भरायचा आठवड्याचा वगैरे, तो त्या मंदिराच्याच प्रांगणात भरला जायचा. त्याचे दर ते सुद्धा तिथं निश्चित व्हायचे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल, आपल्या गावामध्ये जे मंदिर असतं, आपल्या शेतात किंवा आपल्या एखादं उत्पन्न तयार होणारं एखादं काही तुमच्याकडं स्वतःचा उद्योग असेल, तर पहिलं आपण देवाला मंदिरात ग्रामदैवताला नेऊन वाहतो. आणि मग तिथून ते त्याचे दर निश्चित त्यावेळेस पण व्हायचे. म्हणजे गावाच्या आर्थिक काही बाजू असतील, सामाजिक काही बाजू असतील, धार्मिक काही बाजू असतील, सांस्कृतिक काही बाजू असतील, या सगळ्या याचं मुख्य केंद्र हे मंदिर होतं. त्यामुळं मंदिराचा हा मुख मंडपाच्या नंतर येणारा सभा मंडप त्यातल्या त्यात मोठा असायचा. आज देखील काही गावांची ही परंपरा आहे. अगदी मध्ययुगातनं आधुनिक काळातलं सुद्धा जी ट्रान्झिस्ट फेज आहे, शाळा ज्यावेळेस गावामध्ये आल्या, तर अजून देखील बऱ्याचशा गावांमधल्या शाळा ह्या मंदिरातच भरवल्या सुरुवातीला गेलेल्या दिसतात आणि अजून देखील तिथंच भरवल्या जातात. म्हणजे मंदिर फक्त देवा दर्शनासाठीच नाही, तर अन्य सुद्धा उपक्रमांसाठी त्याचा गावाच्या समाजासाठी सुद्धा वापर होत असे. त्यामुळे मंदिरांची रचना हिचा तो एक महत्वाचा भाग दिसतोय. सभा मंडप इतकी मोठी मोठी असतात. आता अजून एक ह्यातला एक महत्वाचा भाग येतो. नागर शैलीतलं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे त्याचं शिखर. मंदिराचं शिखर इतकं उंच का असतं? अगदी गावातलं सगळ्यात उंच एखादं कुठलं मॉन्युमेंट असेल, तर ते मंदिराचं शिखरच असतं. म्हणजे पूर्वीच्या काळी तरी. आता भव्य जरी तुम्हाला आधुनिक काळात इमारती दिसत असतील, पण गावातल्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्हाला मंदिराचं शिखर दिसायचं. किंवा गावाच्या बाहेरून जर कुणी येत असेल, गावकोसापासून लांब कुणी असेल, तर गावातलं मंदिर त्याला बरोबर मध्यस्थानी आणि उंच असं दिसायचं. बऱ्याच ठिकाणी मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा देव पावल्याचं एक प्रचिती आहे, प्रचलित प्रथा आहे, की नाही देवाला जायला वेळ मिळाला तर शिखराचं दर्शन घ्या. अगदी पंढरपुरात सुद्धा ती अजून पद्धत आहे. परंतु ही शिखराची रचना मित्रांनो साधी नाहीये. त्याला एक सेंद्रिय सिद्धांत सुद्धा आहे. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, असं संतांनी जे सांगितलेलं आहे, तसंच मंदिरांची सुद्धा रचना तशीच आहे.
ह्याची तुलना मानवी देहाशी केलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने एखादं मानवी शरीर आहे, त्याची शरीर म्हणजे त्याचं शिखर आहे आणि त्याच्या आतला जो आत्मा आहे, तो त्यातला भगवंताची ती मूर्ती आहे. या पद्धतीने त्याची रचना आपल्याला इथे झालेली दिसते. आता या मंदिरांचा आपण एकूणच विचार करताना शिखराची रचना नेमकी कशी असते, त्याचा बघणार आहे. वरती सगळ्यात जाण्यापूर्वी आपण या शिखराची रचना समजून घेण्यापूर्वी मंदिराची रचना मानवी देहाप्रमाणे कशी आहे, तर त्याचा जो सगळ्यात पायाकडचा भाग आहे, त्याला पद म्हटलं जातं किंवा पद्मपीठ म्हटलं जातं. तर तिथून त्याची सुरुवात होते. नंतर येतं जगती म्हणजे आपला जो पायाच्या घोट्याकडचा जो भाग असतो तो. आणि मग असं करत, करत, करत त्याचे एक दंड येतात, स्कंद येतात, दंड चाडी येतं आणि मग वरती त्याचं स्कंद नंतर मग त्याचं मुख येतं आणि त्याच्यावरती मग शिखर असतं. त्याच्यामध्ये मग शिखराच्याच खाली शिखराचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे त्याला बीजपूरक म्हणजे आपण जे कलश ठेवतो ना घरामध्ये नारळ आणि कलश, त्या पद्धतीने ते बीजपूरक शिखर असेल तर तसं असतं. बीज असेल अग्निपूरक असेल तर तिथे अग्नीच्या ज्वालेचा एक तिथे प्रतिकात्मक तिथे हे दिलेला असतो. म्हणजे ही सगळी पंचमहाभूत तत्वांचंच त्याच्यामध्ये हे केलेलं दिसतंय. इव्हन या शिखरांच्या पदापासून ते कळसापर्यंत मधले एक भागाला सुद्धा विविध नावं आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कूट येतं, रहपग येतं, शृंग येतं, कर्णशृंग येतं. त्या तुम्ही चित्रामध्ये सगळं बघत असाल कशा पद्धतीची रचना आहे. आणि सगळ्यात म्हणजे स्कंदाच्या खाली असणारा दंडचाळीपासून खाली असणारा जो सगळा भाग आहे, इथे वेगवेगळे स्तर येतात. त्याला थर पण म्हणतात किंवा स्तर पण म्हणतात. तुम्ही मंदिर डोळ्यापुढे आणा, की त्या मंदिरांच्या आपण प्रदक्षिणा मारताना त्याच्या काही बाहेरच्या बाजूला छोट्याशाच मंदिराच्या देवतेच्या काही मूर्त्या आलेल्या दिसतात. त्याला रथिका म्हटलं जातं. या चित्रामध्ये पण तो आहे भाग. किंवा प्राण्यांची काही शिल्प एका लाईनीने कोरलेली असतात. जर ते हत्तीचे असतील तर त्याला गजथर म्हटलं जातं. घोड्याची चित्र असतील तर त्याला अश्वथर म्हटलं जातं. काही ठिकाणी मानवी मूर्ती असतात. म्हणजे काही मल्ल असतात, काही वाद्य वाजवणारे असतात. त्याला नरथर म्हटलं जातं. किंवा काही ठिकाणी तुम्हाला पानं, फुलांची डिझाइन कोरलेली दिसते एकसारखी, खूप सुंदर कोरलेली असते. त्याला म्हटलं जातं फुलशाखा किंवा पत्तशाखा. जर ते पानं, फुलं एकत्र असतील, त्या डिझाइनला म्हटलं जातं फुल-पत्तशाखा. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्ती तिथे कोरलेल्या आहेत. प्रत्येक घटकाला काही-काही विशिष्ट नाव आहेत. त्याच्यामागे गणितशास्त्राचा सुद्धा अभ्यास आहे. किती संख्या ती असावी त्याचं सुद्धा निर्धारित केलेलं आहे. ग्रंथात त्याची सगळी वर्णनं आलेली आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला डॉक्युमेंटिंग ऑफ ट्रेडिशनल नॉलेज ह्यावेळेस हा सगळा विचार करावा लागणार आहे. ते मंदिर नेमकं कोणत्या शैलीचं आहे आणि तिथे कोणती शिल्प सापडतात. या मंदिरांच्याच बाहेरच्या बाजूला काही अजून दुसऱ्या मूर्ती सापडतात. यक्ष सापडतात, काही युद्ध करणारे किंवा काही वाद्य वाजवणारे काही नर सापडतात. पण काही सूरसुंदरी सापडतात. सूरसुंदरी म्हणजे अशा मंदिराच्या बाहेरच्या मूर्ती ज्या विविध मुद्रा धारण केलेल्या आहेत. जसं की एखादी स्त्री मूर्ती हातामध्ये आरसा घेऊन उभी आहे ह्या पद्धतीने. त्या सूरसुंदरी आहेत. म्हणजे आता ती आता आपण ती कोरीव अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं सुबक अशी ती मूर्ती आहे. परंतु ती तिथे नेमकी आरसा घेऊन का उभी आहे? तर तिचं नाव आहे दर्पणा. दर्पणा म्हणजे काय? तर ती आरशामध्ये तिचं सौंदर्य किंवा चेहरा न्याहाळते. आता ह्याचा बोध काय घ्यावा? तर ह्याचा बोध हा आहे, की मनरूपी आरशामध्ये आपण आपलं मन हा बघावं आणि त्याच्यातली घाण, त्याच्यातलं मळप, त्याच्यातलं जे काही अस्वच्छतेचा भाग आहे तो स्वच्छ करावा. म्हणून ती त्याचा एक तुम्हाला तत्वज्ञान सांगते. काही ठिकाणी हीच दर्पणा डोळ्यामध्ये अंजन घालताना दिसते. अंजन आपण कधी घालतो? डोळे स्वच्छ व्हावेत, डोळे छान दिसावेत. तसंच आपण पण आपल्या सृष्टीकडे, आपल्या समाजाकडे बघताना चांगल्या नजरेने बघावं. तो त्याच्यातनं बोध दिलेला आहे. अनेक त्याच्यामध्ये सूरसुंदरी हा विषय खरं तर आपण मूर्तिकलेच्या वेळेस जास्त घेऊयात. पण अशा मूर्ती त्या मंदिराच्या बाहेर सुद्धा असतात. आणि यातून आपल्याला केवळ त्या कलाकाराने कोरलेली कला, त्याच्यामागे असणारं शास्त्र, अगदी ते मूर्ती घडवण्याचं असेल किंवा मंदिर घडवण्याचं असेल, ती दगड कोरण्याचं असेल, या सगळ्यांचा आणि त्याच्याच पाठोपाठ त्यातून द्यायचा असणारा धर्माचा, तत्वज्ञानाचा एक महत्त्वाचे नीतिमूल्यांचा संदेश, हा प्रत्येक दगडातून याच्यातून आपला प्रतीत झालेला दिसतोय. रथिका जो मी मगाशी प्रकार सांगितला, त्या रथिकेंमधून त्या देवतेच्या परिवारातल्याच मूर्ती तिथे असतात. किंवा या मंदिरांमध्ये आपण प्रवेश करताना द्वारपाल जे उभे असतात, त्या द्वारपालांची आयुध हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे काय? जर मंदिरामध्ये प्रवेश तुम्ही करत असाल, तिथे मुख्य दरवाजाच्या कडेला 2 द्वारपाल असतात. म्हणजे 2 मूर्ती असतात. त्यांच्या हाती जर नाग असेल, डमरू असेल, शंख असेल, त्रिशूळ असेल, तर तुम्हाला सांगायची गरज नाही आत कुठल्या देवतेचं मूर्ती असेल किंवा कोणत्या देवतेचं हे मंदिर असेल. म्हणजे हे शंकराचं मंदिर असेल. किंवा या द्वारपालांच्या हातामध्ये शंख असेल, चक्र असेल, पद्म म्हणजे कमळ असेल
किंवा गदा असेल, तर तुम्हाला सांगायची गरज नाही. हे विष्णू किंवा विष्णूच्या अवतारांचं मंदिर आहे. म्हणजे यावरून सुद्धा तुम्ही मंदिर कसं बघायचं याचा तुम्ही विचार करू शकता. मंदिरांच्या एकूण एक दगडांमध्ये, शिखरांच्या सगळ्या रचनेमध्ये ह्यातून हे शास्त्र सांगण्याचा प्रयत्न या कलाकारांनी केलेला आहे. आपल्यापुढे हे सुंदर एक शिखर दिसतंय. हे नाशिकमधलं, महाराष्ट्रातलं एकमेव असणारं शिवपंचायतनाचं मंदिर आहे गोंदेश्वर. त्याला गोविंदेश्वर सुद्धा म्हटलं जातं. या एवढ्या मोठ्या शिखरावरती त्याचं कळस किंवा त्याचं शिखर, त्याला अमलसार म्हटलं जातं. हे कसं चढवलं असेल? असे अनेक प्रश्न आहेत. ह्याचंच आपल्याला डॉक्युमेंटिंग करायचंय. या ज्ञानाचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे त्यावेळेस इतक्या उंच दगडांचं ते कोरीव काम केलेलं शिखर, त्याचं अमलसार, हे आता अमलसार हे नाव सुद्धा त्या कलाकारांनी आवळ्यासारखं कोरलेलं आहे ते. आवळा शेवटी पानं, फुलं जे काही सुंदरता जी दिसते ती निसर्गातनच ह्या कलाकारांनी घेऊन ह्या मंदिरांच्या दगडांवरती उतरवलेली आहे. मग अमलसार म्हणजे काय? आवळ्यासारखं दिसणारं त्याचं ते शिखर, कळस ज्याला म्हणू आपण. ते एवढ्यावरती कसं चढवलं असेल? त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे असे काही क्रेन नव्हत्या, काही नव्हत्या. तर तिथे पूर्वीच्या काळी मातीचा एक मोठा रॅम्प केला जायचा. म्हणजे या भारतातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे तंजावरचं. त्याचं नाव आहे बृहदेश्वर मंदिर. ते राजराज चोल यांनी बांधलेलं आहे. पण ते एवढ्या 250-300 फूट उंचीवरती हे नेऊन कसं ठेवलं असेल? हा प्रश्न आज आपल्याला देखील पडतो. पण हेच त्यातलं मोठं शास्त्र आहे, की त्यावेळेस मातीचा एक रॅम्प केला जायचा आणि तो रॅम्प जसं मंदिराचं काम वाढत जाईल, तो अगदी 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर लांब तो त्याचा रॅम्प, त्याला आपण एक धावपट्टी त्याच्यावर केली जायची चढावाची. त्याच्यावरनं मग बैलाने वगैरे ते ओढत-ओढत आणून त्याच्यावरती ते रचलं जायचं. नंतर सगळी माती काढून घेतली जायची त्या रॅम्पची. म्हणजे ही ती सगळी रचना आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आपल्याला ह्या मंदिर स्थापत्य कलेमध्ये विचार करायचा आहे. ही नागर शैलीची वैशिष्ट्ये आपण बघितली. पुढे जाऊयात. द्रविड शैली. उत्तर भारतामध्ये जशी नागर शैलीची मंदिरं आहेत, तशी दक्षिण भारत म्हटलं की आपल्याला उंच गोपुरम असणारी विविध द्रविड शैलीची मंदिरं आपल्याला दिसतात. आपल्याला अनेक मंदिरं माहिती आहेत. तिरुपती बालाजीचं असेल, पद्मनाभ मंदिर असेल किंवा आपल्याला चित्रात दिसणारं मीनाक्षी टेम्पल, मदुराईचं मीनाक्षी टेम्पल, हे सगळं असेल. आता द्रविड शैली, द्रविड शैलीचं वैशिष्ट्यच हे आहे, की दाक्षिणात्य भारतामध्ये सापडणारी, शक्यतो कृष्णा आणि कावेरीच्या खालच्या भागामध्ये आंध्र, तामिळ आणि तामिळनाडू, कर्नाटक आणि खाली असणारे केरळ, इकडच्या भागामध्ये ही मंदिर शैली सापडते. उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतातल्या मंदिर शैलीचा एक वेगळाच आपल्याला प्रकार इथे बघायला मिळतोय. या मंदिरांचं वैशिष्ट्य असं आहे, दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये द्रविड शैलीचा विकास झालेला दिसतोय आणि या शैलीची वैशिष्ट्य म्हणजे ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मुखमंडप आहे, सभामंडप आहे, गर्भगृह आहे, अंतराळ आहे, ही सगळी वैशिष्ट्य आहेत. परंतु या मंदिरांची जी शिखराची रचना आहे, शक्यतो नागर शैलीमधलं मंदिरांचं शिखर हे गर्भगृहाच्या डोक्यावरती उंच होतं. पण द्रविड शैलीमध्ये ही मंदिरांची रचना शिखर सापडत नाही, ज्याला आपण विमान म्हटलं होतं. मगाशी जो आपण फोटो बघितला होता, तो नागर शैलीतलं शिखर होतं. पण द्रविड शैलीमध्ये देवतेचं गर्भगृह असणाऱ्या डोक्यावरती इतकं मोठं शिखर नसतं. तर त्याऐवजी मंदिराच्या कडेला पूर्णपणे तटबंदी असते आणि त्याला मुख्य प्रवेशद्वार असतात आणि त्या प्रवेशद्वाराच्याच वरती हे गोपुरम बांधलेलं असतं. म्हणजेच हे मोठं शिखर बांधलेलं असतं. हे इतकं मोठं असतं की ते मुख्य मंदिराच्या शिखरापेक्षा सुद्धा मोठं असतं. हे द्रविड शैलीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्या देवतेला अनुसरून असणाऱ्या विविध देवतांचे प्रसंग या मंदिराच्या गोपुरम वरती सुद्धा कोरलेले असतात. तुम्ही खरंच एकदा मदुराईचं मीनाक्षी टेम्पल हे प्रत्यक्ष जाऊन बघा. तर तुम्हाला गोपुरम म्हणजे काय आणि त्याची आवाढव्यता आणि सगळ्यात महत्त्वाची त्यातली रंगसंगती आणि कलाकुसर याचा सुरेख मेळ इथे साधलेला दिसतोय. या मंदिरातील त्या गोपुरम वरतीच वेगवेगळी त्या देवतेशी निगडीत असणारे प्रसंग, मग ते कदाचित रामायणातील प्रसंग असू शकतात, महाभारतातील प्रसंग असू शकतात, समुद्रमंथन, शिवपुराणातील, विष्णू पुराणातील काही प्रसंग या संपूर्ण गोपुरम वरती एका कथेप्रमाणे तिथे शिल्प बसवलेली आहेत. आणि ह्या गोपुरमचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळ्यात उंच असतात. ते मीनाक्षी टेम्पलचं गोपुरम चारही बाजूच्या दरवाज्यांना आहे, परंतु ते शहरातल्या कुठल्याही भागातून दिसतं मदुराईमधून. ते मुख्य मंदिराच्या शिखरापेक्षा सुद्धा उंच आहे. हा त्यातला पहिला भाग झाला. गर्भगृह, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ ही सगळी रचना नागर शैलीप्रमाणे द्रविड शैलीमध्ये सुद्धा असते, परंतु गोपुरम हा त्यातला महत्वाचा भाग आहे. मग ह्या मंदिराच्या डोक्यावरती असणारी शिखरं ही नागर शैलीप्रमाणे उंच नसतात, तर ती एका पिरॅमिड पद्धतीने बसवलेली असतात. म्हणजे त्याचा आकार फार छोटा असतो आणि
द्रविड शैलीतलं पुढचं महत्वाचं एक भाग आहे तो म्हणजे त्याचा असणारा कल्याण मंडप. कल्याण मंडप हा मंदिराच्याच बाजूला एक मोठा हॉल असतो. तो हॉल शक्यतो कोणतेही धार्मिक विधी करण्यासाठी त्याची तिथं रचना मंदिरापासून शेजारच्या एका हॉलमध्ये केलेली असते. त्याला म्हटलं जातं कल्याण मंडप. मदुराईचा कल्याण मंडप फार मोठा आहे. जवळपास 200-400 हून जास्त खांब त्या कल्याण मंडपामध्ये बसवलेले आहेत. परंतु दक्षिणेतील सगळ्याच मंदिरांमध्ये अगदी तिरुपतीपासून पद्मनाभ मंदिरापासून सगळ्याच मंदिरांमध्ये या पद्धतीच्या कल्याण मंडपाची रचना आपल्याला झालेली दिसते. म्हणजे काय? तर मुख्य मंदिराचा जो काही प्रिमाइसेस आहे, जे कंपाउंड आहे, ज्याला आपण तटबंदी आहे, त्या गोपुरम सारख्या मोठ्या भव्य दरवाजातून तुम्ही प्रवेश करता. आत गेल्यानंतर तुम्हाला 2 वास्तू दिसतात. एक मुख्य मंदिर आणि शेजारी कल्याण मंडप. कल्याण मंडपाचा वापर जसं मी मगाशी सांगितलं, की मध्ययुगीन कालखंडामध्ये विविध धार्मिक विधी करण्यासाठी यज्ञ, पूजा अर्चना किंवा विशिष्ट पूजा असेल तर त्या तिथे केल्या जातात. कोणाचा जर काही सामाजिक काही बैठक असेल, विवाह सोहळे असतील, शुभ कार्य असतील, ते त्या सभामंडपात केले जातात. पूर्वीच्या काळी तुम्हाला सांगितलं, की आर्थिक किंवा काही महत्त्वाच्या राजकीय सभा सुद्धा या कल्याण मंडपामध्ये घेतल्या जायच्या. म्हणजे मंदिराचा जो वापर मध्ययुगीन कालखंडात उत्तर भारतात होता, महाराष्ट्रात होता किंवा दक्षिण भारतात होता, त्याचं कार्य हे समानच आहे. परंतु दक्षिण भारताचं हे वैशिष्ट्य आहे, की कल्याण मंडपाची रचना फार मोठी होती आणि त्याचं मंदिरामध्ये डिस्टर्ब नको. त्यामुळे कारण आपल्याला माहिती आहे दक्षिण भारतात संगीत आणि नृत्य कला यांना सुद्धा एक विशेष महत्त्व आहे आणि त्याचे विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम अगदी वर्षानुवर्ष तिथे आयोजित केले जातात आणि त्यासाठी या कल्याण मंडपाचा विशेषत्वाने उपयोग केला जातो. पाहूयात पुढची आणखीन एक शैली, वेसर शैली. आता वेसर शैली म्हणजे काय? तर वेसर शैलीचा मुळातच अर्थ आहे संकर. संकर म्हणजे मिक्सचर. म्हणजे काय होतं, की कला, संस्कृती ही नेहमी एकमेकांवर प्रभाव टाकत असते आणि त्याच्यातनं त्यांच्यातलं एकमेकांच्या ज्ञानाचं, कलेचं, विद्येचं आदान-प्रदानता सुद्धा होत असते. त्याला आपण स्किल एक प्रकारचं इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होत असतं आणि त्याच्यापासून एक वेगळी शैली तयार झाली ती म्हणजे वेसर शैली. म्हणजे काय? नागर शैली असेल, द्रविड शैली असतील किंवा अन्य काही शैली असतील, या प्रत्येक शैलीतलं काही ना काही अडॉप्ट करून ही शैली विकसित झाली. मी मुद्दाम नाशिकमधील नारोशंकराच्या मंदिराचा फोटो आपल्याला इथे पुढे ठेवला आहे. आपल्याला माहिती आहे गंगा घाटाच्या कडेला असणारं नारोशंकराचं मंदिर ह्याला कोणी हेमाडपंथी शैलीतलं मंदिर म्हणतं, कोण नागर शैलीतलं मंदिर म्हणतं, कोण वेसर शैलीतलं मंदिर म्हणतं. पण या मंदिराला जर तुम्ही नीट बघितलं तर या मंदिराचं जे शिखर आहे गर्भगृहाच्या वरती हे नागर शैलीप्रमाणे आहे. त्याचं सभामंडपावरचं जे शिखर आहे त्याच्यावरती थोडासा पिरामिड सारखा भाग आलेला दिसतोय. तो द्रविडी शैलीचा प्रकार आहे आणि त्याच्या तटबंद्यांच्या कडेला असणाऱ्या बुरुजांसारखे जे घुमट दिसतायत तो इस्लामिक शैलीचा भाग आहे. म्हणजे अनेक शैलींच्या वेगवेगळ्या कला त्या कलाकारांनी एकत्र आणल्या आणि ही शैली उदयास आली. वेसर शैलीतली मंदिरं विशेषत्वाने उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतापेक्षा जो मध्य भारताचा जो भाग आहे म्हणजे नर्मदेपासून गोदावरी कृष्णेपर्यंतचा किंवा काही ओरिसाचा भाग या मधल्या भागावरती दक्षिण उत्तर भारतीय शैलींचा प्रभाव झाला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा काही भागामध्ये ही वेसर शैली विकसित झालेली दिसते. वेसरचा अर्थच मुळात आहे की अन्य शैलींचा प्रभाव. मग या शैलींवरती फक्त भारतीय शैलींचाच प्रभाव नाही तर नंतर इस्लामिक शैलींचा सुद्धा प्रभाव आलेला आहे किंवा नंतरच्या काळात काही युरोपियन शैलींचा सुद्धा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला दिसतोय. तर पाहूयात अशी असणारी वेसर शैली. त्याच्यामध्ये सुद्धा सगळं समानच असतात गर्भगृह वगैरे वगैरे सगळं. आता पाहूयात आपल्या महाराष्ट्रासाठी महत्वाची असणारी हेमाडपंथी शैली. आपल्या गावांमध्ये अनेक मंदिरं आहेत आणि या मंदिरांना आपण दगडी मंदिर दिसलं की हेमाडपंथी मंदिर म्हणून मोकळे होतो. परंतु हेमाडपंथी मंदिराचे सुद्धा काही विशेष काही नागर, द्रविड आणि वेसर शैलीपेक्षा काही वेगळे बदल असे काही आपल्याला दिसतात. हेमाडपंथी शैली हे नाव कुठून आलं तर यादवांच्या काळामध्ये एक त्यांचे मुख्य प्रधान होते त्यांचं नाव होतं हेमाद्री पंथ आणि हेमाद्री पंथांवरूनच हेमाडपंथांवरून हेमाडपंथी ही एक शैली विकसित झाली. आता ही नेमकी हेमाद्री पंथांनीच केली आहे का? याला काही अजून तसा म्हणावा थेट असा हेमाद्री पंथांचाच पुरावा असं नाही. परंतु त्यांच्या काळामध्ये अनेक प्रकारची ही मंदिरं बांधली गेली यादव काळामध्ये. त्यामुळे या शैलीला हेमाडपंथी हे नाव पडलं असावं. आता हेमाडपंथी मंदिरांचं जो विकास आहे तो खरं तर महाराष्ट्रातली आधीची एक शैली आहे ती आहे भूमिज शैली. भूमिज शैलीची जी मंदिरं आहेत ती नाशिक जवळच अंजनेरी असणारं ठिकाण असेल किंवा काही अंबरनाथचं जे अंबरनाथ मुंबईच्या जवळ कल्याणच्या जवळ असणारं अंबरनाथ हे सगळ्यात जुनं मंदिर आहेत. त्याच्यातून आपल्याला विकसित झालेले दिसते त्याच्यातून आपल्याला चालुक्य काळाचे भूमिज शैलीचं रूपांतर
मोठ्या आकाराच्या असणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांमध्ये झालेलं दिसतं. आता हेमाडपंथी जी मंदिरं आहेत, हेमाडपंथी मंदिरांचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे, की यामध्ये सुद्धा गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप सगळं असतं. परंतु यांची रचना ही पूर्णपणे दगडी असते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरं, या 2 दगडांना सांधण्यासाठी पूर्वीच्या काळी साधारण मध्ययुगामध्ये जसं आज सिमेंट वापरतात, तसं मध्ययुगीन कालखंडामध्ये शिसं, गूळ आणि चुना वापरला जायचा. परंतु हेमाडपंथी मंदिरांसाठी कोणतंही मटेरियल यासाठी वापरलं गेलेलं नाही. म्हणजे 2 दगडांना सांधण्यासाठी याला फासना पद्धत म्हटलं जातं, लॉकिंग सिस्टम. म्हणजे एका दगडाला होल पाडायचा आणि एका दगडाचा आकार कोरतानाच थोडासा मोठा ठेवायचा आणि जसं आपण लहानपणी बॉक्सची गेम खेळायचो, एकमेकांमध्ये ते दगड फिट केले जायचे आणि या धर्तीवरती हे सगळं ते या टेक्निकवरती हे मंदिर सगळे उभारले गेलेत. मंदिरांचा आकार अतिशय भव्य असतो. शिवाय या दगडांना सांधण्यासाठी कुठलंही मटेरियल न वापरता ही मंदिरं 800, 900, 1000 वर्ष टिकलेली आहेत. हेमाडपंथी मंदिरांचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. अजून याच्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या मंदिरांच्या गर्भगृहात किंवा सभामंडपात प्रवेश करता, या खांबांच्या ज्याला आपण जे पिलर्स आहेत, त्याचं सगळ्यात कॅपिटल म्हणून स्तंभ शीर्ष त्याच्यावरती नाग कोरलेला असतो. तो नाग देखील उलट्या पद्धतीने कोरलेला असतो. तुम्ही कधी या मंदिरांमध्ये प्रवेश केलात, इथे मी मुद्दाम यादव काळातलं सिन्नरचं गोंदेश्वराचं शिवपंचायतन असणारं मंदिर इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. त्या मंदिराला दगडांना दगड जोडण्यासाठी कुठलंही मटेरियल वापरलेलं नाही. फक्त लॉकिंग, फासना पद्धतीने. ही ही पद्धतच मुळात भूमिज शैलीतनं विकसित झाली, जी यादव काळामध्ये प्रचलित झाली आणि तिचा महाराष्ट्रभर ही मंदिरं सापडतात. तर ह्या मंदिरांचं हे वैशिष्ट्य आहे. दुसरं या मंदिरांचं असं आहे, की यामधला सभामंडप मोठा असतो, गर्भगृह, शिखर देखील मोठं असतं. परंतु याला मुखमंडप असेलच असं नाही. बऱ्याचदा इथे मुखमंडप असेल पण नसेल पण. म्हणजे ते दोन्ही प्रकारांमध्ये सापडतं आणि या पद्धतीची ही मंदिरं असतात. त्यामुळे हेमाडपंथी शैली ही एक महत्त्वाची शैली महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्या नाशिक आणि पूर्णच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये अशी अनेक मंदिरं आहेत. त्यापैकी गोंदेश्वर हे त्याचं उत्तम उदाहरण मानलं जातं. यानंतर आणखीन एक महत्त्वाची पद्धत आहे. महाराष्ट्राच्याच पलीकडे असणारा ओरिसा या राज्यामध्ये विकसित झालेली ही शैली. भुवनेश्वर असेल किंवा जगन्नाथपुरीचं मंदिर असेल, या मंदिरांची रचना ही पूर्णपणे नागर शैलीसारखी जरी असली, परंतु नागर शैलीपेक्षा ओरिसी शैलीमधली काही अन्य वैशिष्ट्ये आहेत. ओरिसी शैलीमध्ये सुद्धा आपल्याला आपण बघू शकता, की त्याच्यामध्ये मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह, अंतराळ, शिखर ही सगळी रचना आहे. परंतु यासाठी वापरण्यात आलेलं मटेरियल त्यातल्या त्यात ह्याला रेड स्टोन, लाल मातीच्या कलरचा दगडांच्या विटांचा वापर केलेला दिसतोय आणि त्यांचा एक विशिष्ट आकार आणि त्यापासून तयार केलेली शिखर म्हणजे जे आपल्याला नागर शैलीतलं शिखर उंच आहे, ओरिसी शैलीतलं शिखर सुद्धा उंच आहे. मात्र त्याचा जो गोलाकार आणि त्याचा जो व्यास आहे आणि त्याची जी शिखराची आणि अंमलसाराची जी रचना आहे ती पूर्णपणे नागर शैलीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे ओरिसा शैली ही पूर्णपणे वेगळी ठरते. त्याच्यामध्ये मग भुवनेश्वरचं मंदिर असेल किंवा आपलं जगन्नाथपुरीचं मंदिर असेल, ह्या ओरिसा राज्यातली ही मंदिर शैली इतर राज्यातील किंवा इतर ह्या शैलींपेक्षा वेगळी ठरते. त्यामुळे हिला ओरिसी शैली असं म्हटलं जातं. त्याच्या दगडांचा लाल रंग आणि त्याच्यापासनं म्हणजे दोन्ही प्रकार काळ्या आणि लाल अशा दोन्ही रंगांमध्ये सापडतं. पण त्यामुळे आणि त्याच्या शिखराच्या विशिष्ट विटांच्या आकारांमुळे ही रचना अन्य शैलींपेक्षा वेगळी ठरते. त्यामुळे ओरिसी शैली हा पण एक मंदिर शैलीतला एक महत्त्वाचा भाग आहे. तर मित्रांनो, आपण मंदिर म्हणजे काय आणि मंदिर शैली याचं डॉक्युमेंटिंग ऑफ ट्रेडिशनल नॉलेज या आर्ट फॉर्ममध्ये ज्यावेळेस विचार करणार असाल, त्यावेळेस आपल्याला आपल्या नाशिक किंवा आसपासच्या परिसरामध्ये फिरत असताना अनेक प्रकारची मंदिरं आपल्याला दिसू शकतात. तर ते मंदिर जर पुरातन असेल, तर त्याला बांधण्यासाठी विशिष्ट शास्त्र, त्याची दिशा, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. मंदिरांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या मूर्तिकलेवरती आपण एक वेगळंच लेक्चर घेणार आहोत. फक्त आपण मंदिरांचा विचार करतोय. म्हणजे आपल्याकडे सुंदर नारायणाचं जे मंदिर आहे, तुम्हाला माहिती असेल, की तिथे दरवेळेस आपण सूर्यकिरणांचा एक किरणोत्सव म्हणून कार्यक्रम दरवर्षी होतो. म्हणजे वर्षातले विशिष्ट 3-4 दिवस सूर्याची किरणं पहिल्या दिवशी विष्णूच्या मूर्तीच्या पायावर, नंतर त्याच्या कमरेपर्यंत, पोटापर्यंत, नंतर तिसऱ्या दिवशी संपूर्ण सूर्याचं किरण हे त्या विष्णूच्या मूर्तीवर पडलेलं असतं. असाच उत्सव, किरणोत्सव महालक्ष्मी कोल्हापूर इथे सुद्धा हे केला जातो. एकूण जर मंदिराची रचना बघितली, तर देवाची मूर्ती खूप आत आहे.
परंतु बरोबर तेवढ्याच वर्षाच्या काही दिवसांमध्ये ती किरणं तिथे पडतात. याच्यातून आपल्याला त्यावेळचं जे तंत्र होतं, याचा आपल्याला त्याची प्रचिती येते आणि ते आज सुद्धा वर्षानुवर्ष चालू आहे. किंवा इतके उन्हाळे, पावसाळे इतके जरी गेले, इतकी संकटं आली, तरी ही मंदिरं अजून तितक्याच मजबुतीने उभी आहेत. तर नक्कीच त्यांच्या बांधकामामध्ये बऱ्याचशा वैज्ञानिक प्रयोगांचा इथे अवलंब केलेला आपल्याला इथे दिसतोय. त्यामुळे केवळ मंदिरं ही देव दर्शन आणि श्रद्धा याच्या पलीकडे जाऊन त्याच्या मागचं शास्त्र, त्याच्यातनं मिळणारे नीतिमूल्यांचे तत्वज्ञान आणि त्याच्या मागचे असणारे टेक्निक्स याच्यातून सुद्धा आपण मंदिरांकडे बघितलं पाहिजे. या हेतूनेच आजचं आपण हे लेक्चर घेतलेलं आहे. आपण आज नागर शैली असेल, द्रविड शैली असेल, वेसर शैली असेल, हेमाडपंथी शैली असेल, ओरिसी शैली असेल, या सगळ्यांचा विचार केलेला आहे आणि त्यांच्या रचनेमध्ये त्या पद्धतीने मानवी देहाशी त्याची तुलना असेल किंवा इतर सगळ्या मूर्तींमधून आपल्याला मिळणारे नीतिमूल्यांचे काही महत्त्वाचे काही भाग असतील किंवा त्या मूर्तींवरून आपल्याला मंदिर नेमकं कोणाचं आहे, हे सगळं ओळखण्याचे जे काही गोष्टी तिथे दगडादगडांवरती कोरलेल्या आहेत, याचा आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. तर असंच आपण आता मंदिर कलेचा विचार केलेला आहे. त्यानंतर आपण मूर्तिकला आणि चित्रकला यांचा सुद्धा विचार करणार आहोत. धन्यवाद.